जगातला प्रत्येक माणूस एकाच गोष्टीसाठी मेहनत करत असतो, आपली भूक भागवण्यासाठी. पण महान तोच बनतो भारताचा स्वतःचा स्टार्टअप मंच, जिथे एंटरप्रेन्योर्स भेटतात मेंटर्सना, अमेझिंग. आयडियाजची भेट होते इन्व्हेस्टर्सशी, आणि स्टार्टअप्सची भेट होते आपल्या भविष्याशी. नमस्कार भारत, स्वागत आहे तुमचं आयडियाज, इनोव्हेशन आणि एंटरप्रेन्योरशिपच्या या महाकुंभामध्ये, ज्याचं नाव आहे आयडिया बाज. आयडिया तुमची, पैसे आमचे. चला बोलूया आयडिया बाजच्या इन्व्हेस्टिंग टायटन्सना. इनोव्हेटिव्ह डिझाईन्स, लक्झरी आणि ॲडव्हेंचरचे मास्टर, डेला लीडर्स क्लबचे फाउंडिंग लीडर जिमी मिस्त्री. अवॉर्ड विनिंग जर्नलिस्ट आणि एंटरप्रेन्योर, शी द पीपल आणि गायत्रीचे फाउंडर शैली चोपडा. इंदौर पासून अमेरिकेपर्यंत बिझनेसचे पारखी, सिरियल इन्व्हेस्टर, व्हीसी फ्रॉम वॉशिंग्टन DC संदेश शारदा. लिबर्टी शूजचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनुपम बन्सल. तर टायटन्स, तुम्ही तयार आहात आपल्या पहिल्या आयडिया बाजला भेटायला? 7 मे 2025 देशावर झालेल्या एका हल्ल्याचं तोडीस तोड उत्तर देण्यासाठी आपल्या सुरक्षा दलाने सुरू केलं ऑपरेशन सिंधूर, ज्यात आपली शूरता आणि हिमतीबरोबरच आपल्या सैन्याने मिसाईल आणि ड्रोनने शत्रूची दाणादाण उडवली. टेक्नॉलॉजीच्या अशा वापरामुळे आज जग ऑपरेशन सिंधूरला साऊथ एशियाचं सर्वात पहिलं ड्रोन युद्ध म्हणूनही ओळखतं. पण या गोष्टीवर कदाचित कुणाचंच लक्ष नाही गेलं की या जिंकण्यात काही योगदान इनोव्हेशन वॉरियर्सचं पण आहे, जे दिवस रात्र रिसर्च करून ड्रोन आणि मिसाईलला चालवण्यालायक बनवतात. आज भारताच्या डिफेन्स सेक्टरला आत्मनिर्भर बनवायचं स्वप्न घेऊन आयडिया बाजच्या मंचावर येत आहेत 2 इनोव्हेशन्स वॉरियर्स, भुवनेश्वरचे अपूर्व आणि संबलपूरचे रौनक अग्रवाल. अपूर्व आणि रौनक, आमच्या या मंचावर तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. तुमच्या पिचसाठी तयार आहात तुम्ही? हो, नक्कीच. चला, गुड लक. थँक्यू. हॅलो टायटन्स, माझं नाव रौनक अग्रवाल आहे. नमस्कार टायटन्स, माझं नाव अपूर्व मासू आहे. वी आर द फाउंडर्स ऑफ स्पेस फील्ड्स. टायटन्स, जर तुमच्या कारची बॅटरी खराब झाली तर तुम्ही बॅटरीला रिप्लेस करता की नवीन कार घेऊन येता? बॅटरी रिप्लेस करतो. बॅटरी रिप्लेस करतो. एक्झॅक्टली. आपले डिफेन्स फोर्सेसही थोडा असाच प्रॉब्लेम फेस करतात त्यांच्या रॉकेट्स आणि मिसाईल्स बरोबर. कोणतंही रॉकेट आणि मिसाईल किती लांब जाईल, किती वेगाने जाईल आणि किती वजन कॅरी करू शकेल, हे सगळं डिपेंड असतं त्याच्या प्रपोल्शनवर. प्रपोल्शन म्हणजे रॉकेट फ्युएल, ज्याला आम्ही प्रॉपलंट असं म्हणतो. हे प्रॉपेलंट सॉलिड फॉर्ममध्ये असतात, जसे की दिवाळीच्या फटाक्यांमध्ये वापरले जाणारे दारू. हे फटाके जर 1-2 वर्ष वापरले नाहीत तर खराब होतात. तसंच 10-15 वर्ष जर एखादे मिसाईल किंवा रॉकेट वापरले नाही तर त्याच्या प्रॉपेलंटची लाईफ एक्सपायर होऊन जाते, म्हणजेच पूर्ण मिसाईल बेकार. जेव्हा वर्षांपूर्वी विकत घेतलेली फॉरेन इम्पोर्टेड डिफेन्स इन्व्हेंटरीची प्रॉपलंट जेव्हा एक्सपायर होते, तेव्हा देशाचे अरबो रुपये डावावर लागतात. टॅक्स पेयरच्या ह्याच पैशांना वाचवण्यासाठी आणि आपल्या डिफेन्स फोर्सेसचा रिलायबल पार्टनर बनण्यासाठी आम्ही सुरुवात केली स्पेस फील्डची. स्पेस फील्डमध्ये आम्ही अशा प्रॉपेलंटवर काम करत आहोत जे रॉकेटच्या प्रॉपेलंटला रिप्लेस करून देशाला आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी मदत करतात. आमच्या प्रोप्रायटी प्रॉपलंटने रॉकेट आणि मिसाईलची रेंज, स्पीड, परफॉर्मन्स तशीच राहते किंवा बेटरही होते. जुना स्टॉक पुन्हा रेडी टू यूज होतो आणि ह्याने देश व देशवासियांची अरबो रुपयांची बचत होते. आम्ही आमच्या इंडायझनस इनोव्हेशनने भारताला डिफेन्स सेक्टरमध्ये आत्मनिर्भर बनवू इच्छितो.
यासाठी आमची अपेक्षा आहे 2 करोड रुपये फॉर 1.1% इक्विटी इन द कंपनी. तर टायटन्स, तुम्ही आमच्या बरोबर भारताला डिफेन्स सेक्टरमध्ये आत्मनिर्भर बनवण्याच्या मिशनमध्ये जॉईन व्हाल? तुम्हाला याची आयडिया कशी आली? सुरुवात कुठून केली तुम्ही? आम्ही 2015 मध्ये जॉईन झालो होतो वेगवेगळ्या इंजिनिअरिंग स्ट्रीम्स मध्ये. मी सिव्हिल इंजिनियर, रौनक IT मध्ये होता आणि सुदर्शन जो तिसरा फाउंडर आहे तो मेकॅनिकल मध्ये होता. 2016ला जेव्हा आम्ही सेकंड इयरला होतो तेव्हा आम्हाला खूप इंटरेस्टिंग प्रॉब्लेम स्टेटमेंट हिराकू डॅम मध्ये मिळालं. हिराकू डॅम इज द वर्ल्ड्स लॉंगेस्ट डॅम ऑन द रिव्हर महानदी. त्यांनी आम्हाला प्रॉब्लेम स्टेटमेंट दिलं की डॅमच्या कॅचमेंट एरिया आणि रिझर्व्हॉयरचा सर्वे करायचा आहे, म्हणजे सॅडिमेंटेशन सिल्टेशनला मेजर करता येईल. तर आम्ही काही एका मताचे स्टुडंट्स एकत्र आलो आणि आम्ही ब्रेन स्टॉर्मिंग सुरू केलं. आमच्या हॉस्टेलच्या बॅकयार्डमध्ये आम्ही छोटे छोटे लॉन्चेस करायला सुरुवात केली. आम्ही काय करायचो, रात्री सगळे झोपल्यानंतर डिनर झाल्यानंतर आमचं टेस्टर टब वर घेऊन जायचो. रात्री तिकडे सगळं सेटअप करायचो, इग्नाईट करायचो. सुरुवातीला काय व्हायचं की ते इंजिन ना फुटायचं, जसं दिवाळीमध्ये बॉम्ब फुटतो ना, बेसिकली तसंच काहीतरी व्हायचं. तर आम्ही रेडी असायचो की जर तो फुटला तर लगेच ते सगळं उचलून पळायचं. नाही फुटला, जर थोडाफार आवाज आला तर ठीक आहे, आम्ही बसून अनालाइज करायचो की काय डेटा आहे काय नाही. कॉलेजमध्ये 1000 मुले होती. 900 मुलं जी होती ते आम्हाला टोमणे मारायचे. तुमचं दिवाळीचं रॉकेट उडालं की नाही, किती वेळा उडवलं? त्या एका वर्षाच्या गॅपमध्ये कमीत कमी डझनभर फेल्युअर झाले असते. असा इंडियामध्ये कधी कोणी प्रयत्न केला नव्हता, तर हा फार युनिक फर्स्ट ऑफ इट्स काइंड इनिशिएटिव्ह होता. 22 ऑगस्ट 2017 मला आजही नीट आठवतंय. दॅट वॉज द फर्स्ट रॉकेट वी सक्सेसफुली फ्ल्यूड. इट वेंट अप टू 1 किलोमीटर अँड दॅट वॉज द ब्युटिफुल, जसं मी म्हणालो, दा विन्सी मोमेंट. फार गर्व वाटतो, पॅरेंट्स नाही चांगलं वाटतं, ते त्याबद्दल मला येऊन सांगतात. छोट्याशा स्मॉल टाउन मधून आलो आहोत आम्ही आणि आशा बाळगतो की आम्ही चंद्रापर्यंत पोहोचू शकतो. ती एक गोष्ट आहे की जर आम्ही करू शकतो तर कोणीही छोट्या गावातून किंवा शहरातून मदत करू शकतो. प्रधानमंत्रीजींनी पण आपल्या स्पीचमध्ये तुमचा उल्लेख केला होता. होय. काय गोष्ट होती सांगा जरा आमच्या ऑडियन्सला. हो, आम्ही पहिलं सक्सेसफुल रॉकेट 2017 मध्ये लॉन्च केलं होतं. आफ्टर द फर्स्ट सक्सेसफुल लॉन्च अनेक ऑपॉर्च्युनिटीज ओपन झाल्या आणि कुठून ना कुठून बातमी प्राईम मिनिस्टर पर्यंत पण पोहोचली आणि पंतप्रधानांनी आपल्या मन की बात मध्ये 2019ला आमच्या कामाला अप्रिशिएट केलं आणि त्यांनी इस्रोला सूचना केली की तुम्ही या स्टुडंट्सकडे लक्ष द्या आणि फॉर्मली सपोर्ट करा. आणि त्यानंतर इस्रोने आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये इंडियाचं पहिलं स्पेस इनोव्हेशन सेंटर सेटअप केलं आणि आमच्या प्रोजेक्टला 50 लाख रुपये ग्रँट दिली. व्हेरी नाईस. मी तुम्हा दोघांचं अभिनंदन करू इच्छितो. तुम्ही ज्या प्रकारे स्पेस फील्डमध्ये काम करताय ही फक्त आम्हा सगळ्यांसाठी गर्वाची गोष्ट नाहीये, तर संपूर्ण देशासाठी गर्वाची गोष्ट आहे. धन्यवाद सर. आम्हाला हे सांगा आणि आमच्या प्रेक्षकांना पण हे सांगा की सॉलिड स्टेट फ्युएल प्रोपल्जन सिस्टमसाठी तुम्ही जे डेव्हलप करताय हे मार्केट नेमकं किती मोठं आहे आणि ह्यात आपण जी काही मिसाईल्स खरेदी केली आहेत ते मॅन्युफॅक्चरर्स आपल्याला फ्युएल रिप्लेस करून देतात. आतापर्यंत अशीच पद्धत चालत आली आहे. तर तुम्ही जी तयारी करत आहात आणि त्यांनी जी तयारी केली आहे त्यात नेमका फरक काय? लेटली काय झालंय की मार्केट डायनामिक्स चेंज होत आहेत, कारण की हे जे OEMs आहेत हे आपल्याच जिओग्राफिकल कॉन्फ्लिक्टमध्ये बिझी आहेत आणि ह्यांच्याकडे इन्क्रीजिंग बॅकलॉग. Very good. तर समजा की रशिया, युक्रेन, इराण वगैरेमुळे आपली ॲक्सेसिबिलिटी टू दोज OEMs लिमिटेड झाली आहे. अँड सेकंड, खूप मोठी वेव आहे इंडायझनायझेशनसाठी, कारण या सोव्हरेन कॅपेबिलिटीज आहे ज्या आपण ऑपरेशन सिंदूरमध्ये पाहिल्यात. गव्हर्नमेंटला सर्च कॅपेबिलिटीज पाहिजेत एक डोमेस्टिक मिलिटरी इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स बनवण्यासाठी. तर ह्यासाठी ह्या क्रिटिकल कॅपेबिलिटीज गव्हर्नमेंटची देखील इच्छा आहे की बॉर्डरच्या आत नर्चर व्हाव्या.
इतके हे लार्ज स्केल प्रोजेक्ट्स आहेत गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट पार्टनरशिप मध्ये बनतात की हे आमचं प्रायमरी मार्केट B2G आहे बरोबर. आणि 100% आम्हाला गव्हर्नमेंटचा सपोर्ट हवाय आणि आम्हाला मिळाला सुद्धा. आम्ही मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स, डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स, IT, MIT, स्टार्टअप इंडियाच्या अनेक प्रोग्रामद्वारे फंडेड पण आहोत आणि ज्या रेग्युलेटरी प्रोसेस आहेत तेही गव्हर्नमेंट कंट्रोल आहेत. सो गव्हर्नमेंट बरोबर कंटिन्युअस लायझनिंग आणि रिलेशनशिप फारच जास्त महत्वाची आहे. मला असं म्हणायचं होतं की माझ्यासाठी ना हे सेक्टर खूपच इंटरेस्टिंग आहे, कारण माझे वडील जे आहेत ते 1983 मध्ये फ्रान्समधून जेट प्लेन्स इंडियासाठी स्वतः फ्लाय करत आले होते. वाव. आणि मी या सगळ्या टर्म्स लहानपणापासूनच ऐकल्या आहेत. तर तुम्ही थोडं हे सांगा की तुम्ही कशा प्रकारची डिमांड यात एक्सपेक्ट करत आहात. जी डिमांड आहे ती डिफेन्स बजेटच्या हिशोबाने चालते. जेवढे आपण वेपन्स खरेदी करू शकतो इट्स डिरेक्टली अ फंक्शन ऑफ डिफेन्स बजेट किती आहे. आज $80 बिलियन आहे. रक्षा मंत्रींनी ऑलरेडी अनाऊन्स केलंय की आपण 5 वर्षात 100 बिलियन्स पर्यंत जाऊ. सेकंडली, ज्या अनटॅप ऑपॉर्च्युनिटीज आहे रिफर्बिशमेंट, ज्या की करंट इन्कम्बेंट्स करू शकत नाहीये कारण ह्यूज अमाऊंट ऑफ R&D तुम्हाला कोणत्या तरी फॉरेन वेपनला पाहून त्याच्या प्रॉपलंटला रिव्हर्स इंजिनियर करणं इज म्हणजे त्या लेवलची R&D, त्या लेवलची DNA इन्कम्बेंट कंपनीमध्ये एक्झिस्ट करत नाही. आणि आता जी स्कोप ऑफ एंगेजमेंट आहे, जसे R&D बेस्ड कॉन्ट्रॅक्ट्स आहेत, पण ह्यात फ्युचर प्रोक्युअरमेंट्सची पण कमिटमेंट आहे. अच्छा. सो गव्हर्नमेंटने एक गोष्ट फार चांगली केली की त्यांनी डिफेन्स ॲक्विजिशन प्रोसिजर, प्रोक्युअरमेंट प्रोसिजरला पण फार रिफॉर्म केलं आणि स्टार्टअप फ्रेंडली बनवलंय. एकदम परफेक्ट सेक्टर, परफेक्ट टायमिंगवर. गव्हर्नमेंट फार क्लिअर आहे या इश्यूच्या बाबतीत. आणि या प्लॅटफॉर्मची मजा हीच आहे की फक्त FMCG गुड्स बद्दल बोलत नाही आपण, फक्त सर्व्हिसेस बद्दल बोलत नाही आपण, अशी सर्व्हिस आणि अशा एका प्रॉब्लेम बद्दल बोलतोय जो आपल्या देशाच्या डिफेन्सशी निगडीत आहे. डिफेन्स टेक, डीप टेक इन डिफेन्स. व्हेरी वेल सेड. चला तर मग याच गोष्टीवर आपण मार्केट डिमांड पण घेऊया. आपापले वोटिंग मीटर्स उचला, येस किंवा नोचं बटन दाबून आम्हाला सांगा की तुमच्या हिशोबाने या प्रोडक्टची डिमांड किती असायला हवी. तुमची वेळ सुरू होते आता. एक्सपेक्टेड होतं. तुम्ही तुमची अपेक्षा एकदा सांगा. टायटन्स आमची अपेक्षा आहे फक्त ₹2 करोड फॉर 1.1% इक्विटी. ऑनगोईंग राऊंड आहे, प्री सिरीज राऊंड आहे, ज्यामध्ये आम्ही 40 ते 45 करोड रेज करत आहोत. त्यातले बरेचसे ऑलरेडी कमिटेड. ओके. हा फंड रेज केल्यानंतर तुम्ही कोणत्या पोझिशन मध्ये असाल तुमच्या कॅपिटल रिक्वायरमेंटच्या हिशोबानुसार? हा पुढच्या 2.5 वर्षांसाठीचा प्लॅन आहे. ऍक्च्युली द प्रोसीड्स ऑफ द फंड प्रायमरीली 60 to 70% केपेट साठी वापरला जाणार आहे. अँड रिमेनिंग इज फॉर कंटिन्युएशन ऑफ द R&D अँड टीम कॉस्ट. थोडंसं तुम्ही मला प्रॉफिटेबिलिटी बद्दल अजून काही सांगू शकाल का? हो सर, आता तरी आम्ही प्रॉफिटेबल नाही आहोत कारण No आमच्या problem. कंपनीचे R&D एक्सपेन्सेस आहेत. टिपिकल सेल आणि ब्रेक इव्हन आणि BOM कॉस्ट. जनरली आमचे जे कॉग्स आहेत, कॉस्ट ऑफ गुड्स ॲट अ सर्टन स्केल 40 to 45% आणि Okay. त्यानंतर मॅनपॉवर आणि अदर कॉस्ट सगळं करून EBITDA एस्टिमेटेड आहे 30% आणि पॅट विल बी प्रोबॅबली 15%. तर इंडियाच्या डिफेन्स सेक्टरला आत्मनिर्भर बनवणाऱ्या या आयडियामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करून हात मिळवण्यास इच्छुक आहात की नाही? माझ्या मते सगळं काही बरोबर आहे, पण त्यात फार इफ्स आणि बट्स आहेत. माझ्या इफ्स आणि बट्समध्ये DIL आहे, माझ्या इफ्स आणि बट्समध्ये गव्हर्नमेंटचा पेमेंट आहे आणि मी माझ्या कितीतरी फ्रेंड्सना जे या सेक्टरमध्ये काम करून बसले आहेत यासाठी फेल होताना पाहिलंय कारण त्यांचे पैसे टाइमली नाही आलेत. तर त्यामुळे मी तुमच्याबरोबर आज हात मिळवू शकत नाही. मला स्पेस फील्ड समजत नाही आणि गव्हर्नमेंट रिलेशन सुद्धा समजत नाही, म्हणून आज मी तुमच्या बरोबर इन्व्हेस्ट नाही करू शकणार. ठीक आहे सर, थँक्यू व्हेरी मच. जिमी, तुम्ही? मी 50 लाख रुपये इन्व्हेस्ट करायला तयार आहे. यांचं 42 करोडचं फंडिंग कन्फर्म झालंय, म्हणजे 2 करोडचं शॉर्टफॉल आहे. मी 50 लाख रुपये गुंतवायला तयार आहे ॲट द सेम व्हॅल्युएशन. मला यात बिझनेस ग्रोथ दिसत आहे. मला पण तुमच्या बरोबर हात मिळवायचा आहे आणि म्हणूनच मी जिमी इतकेच अमाऊंट इन्व्हेस्ट करेन. 50 लाख सेम व्हॅल्युएशनची तुम्ही देत आहात. थँक्यू व्हेरी very मच much, मॅम. ma'am. थँक्यू.
चला तर मग तुमच्याकडे 2 ऑफर्स आहेत, 50 लाख जिमी, 50 लाख शैली इन्व्हेस्ट करायला तयार आहे तुमच्याच व्हॅल्युएशनला. तर मला वाटतं की तुम्हालाही यात काही अडचण असणार नाहीये. नक्कीच. हात मिळवायची इच्छा आहे नक्कीच. तुमची? होय होय या नक्कीच सर. मिळवणार. व्हेरी गुड. थँक्यू मॅम. कॉंग्रॅच्युलेशन्स. कॉंग्रॅच्युलेशन. नमस्कार, सर. कॉंग्रॅच्युलेशन्स. येस, ऑल द बेस्ट. गुड लक आणि Thank you very much, कॉंग्रॅच्युलेशन. sir. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू. व्हेरी गुड. थँक्यू सर. Thank you. थँक्यू Thank you. एव्हरीवन.